जुईनगर चॅलेंजर्स आपला राखीव खेळाडू या ठिकाणी मैदानात पॅव्हलियन मध्ये पाठवायचा आहे. जुईनगर चॅलेंजर्स आपला राखीव खेळाडू कृपया. हॅलो चालू हॅलो 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 वैयक्तिक पहिले व सांघिक पहिले षटक घेऊन आले होते जॉन्सन. पहिला चेंडू पंचांचा इशारा खराब असल्याचा अवांतर धावेने संघाचं खातं उघडलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जॉन्सन. सामना करतील दत्ता मोहिते. यावेळेस मात्र डिफेन्स केला दत्ता मोहिते यांनी. सुंदर असा चेंडू, त्याला तितकाच सन्मान दिला जातोय दत्ता मोहिते यांच्याकडून. दत्ता मोहिते टेनिस विश्वातील एक मोठं नाव या ठिकाणी फलंदाजीसाठी तैनात. यावेळेस मात्र एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा मानस आणि तोही पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 3. पुन्हा एकदा जॉन्सन. सामना करतील दत्ता मोहिते. एक धाव निश्चितच मिळवण्यात यशस्वी होत आहेत. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 4. राजू पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आता मात्र स्ट्राईक लागले ते राजेश. एक मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू समजू शकलेला नाही. चेंडू जातो, विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. एक मोठी अपील या ठिकाणी जुईनगर चॅलेंजर्स या संघाकडून अपील फेटाळली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती त्यांचा सामना करेल राजेश. यावेळेस मात्र राजेश हे बाद होत आहेत. संकेत बोडके यांच्या हातात आपला झेल देऊन तंबूत परत आहेत राजेश. एक मोठी विकेट या ठिकाणी म्हणावी लागेल जॉन्सन यांची. संकेत बोडके त्यांना साथ देत आहेत. कवचच्या दिशेने खेळलेला चेंडू संकेत बोडके यांनी त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि राजेश हे बाद होत आहेत. पहिला आदरा बसतोय धुरंधर या संघाला राजेश यांच्या रूपात. राजेश यांची जागा घेण्यासाठी आलेले ते राकेश. राकेश सिरा. राकेश सिरा हे नवीन फलंदाज मैदानात दाखल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जॉन्सन. सामना करतील राकेश. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू होता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. राकेश सिरा यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित माननीय श्री हरीश इंगवले पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग पर्व पहिले सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जातोय तो जुईनगर धुरंधर व जुईनगर चॅलेंजर्स या संघांच्या दरम्यानच्या काळात आमचे मित्र हर्षदजी जगताप यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत करतो. तीन षटकारांसाठी दत्ता मोहिते सर यांना 2000चं पारितोषिक व 3 चौकारांसाठी
चौकार हॅट्रिक साठी 1000चं पारितोषिक या ठिकाणी सानपाडा रॉयल्स या संघाच्या वतीने घोषित करण्यात आलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल बोडके, सामना करते दत्ता मोहिते. यावेळेस मात्र चेंडू हवेत, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पंचांचा इशारा चौकार असल्याचा. दत्ता मोहिते यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. 4 धावांनी निश्चितच या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. एक गडी बाद 12. पुन्हा एकदा साहिल, सामना करतील दत्ता सर. यावेळेस मात्र चेंडू यष्टांच्या खूपच लांब, पंचांचा इशारा खराब चेंडू असल्याचा. त्यावर एक धाव, चोरटी धाव पळून काढली जाते. 1+1 अशा 2 धावा मिळवण्यात या ठिकाणी फलंदाजी यशस्वी होत आहेत. धावसंख्या होती ती 14. एक गडी बाद 14. वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरे षटक घेऊन येतात साहिल बोडके. सामना करतील राकेश. यावेळेस मात्र लॉगॉनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसरा धाव घेण्याचा मानस तोही पूर्ण होतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जॉन्सन यांचं. 2 धावा वाचवण्यात निश्चितच त्यांना या ठिकाणी यश मिळतंय. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 16. एक गडी बाद 16. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू हा प्रगतीपथावर. साहिल बोडके, सामना करतील राकेश. यावेळेस मात्र चेंडू समजू शकलेले नाही राकेश. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू साहिल यांचा. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झालेली आहे ती 16. एक गडी बाद 16. पुन्हा एकदा साहिल, सामना करतील राकेश. यावेळेस मात्र सुसाट करून चेंडू निघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी राकेशांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या होते 20. पुन्हा एकदा साहिल बोडके, सामना करतील राकेश. यावेळेस मात्र चेंडू हवेत. नोमेन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा राकेशांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार सलग राकेश यांनी लगावले आहेत. पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसत आहेत राकेश. सलग 2 चेंडूवर 2 चौकार त्यांनी लगावले आहेत. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये आणि थोडस दोन्ही प्लेयर्स मध्ये थोडस मिसकम्युनिकेशन आणि चेक आणि कॅच ड्रॉप होते. एक जीवदान मिळते राकेशांना. व्यवस्थित कॉल केला गेला नाही आणि निश्चितच कॅच ही ड्रॉप होते आणि 2 धावा मिळवण्यात यशस्वी होतात राकेश व दत्ता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 26. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत नितीन सूर्यवंशी. सानपाडा रॉयल्स 40+ संघाचे हुकुमी एक्का ज्याला संबोधलं जातं. बेलापूर येथील 40+ मास्टर क्लब मध्ये 4 चेंडूवरती 4 विकेट. एका षटकामध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम त्यांनी केला होता.
आज सकाळी देखील त्यांनी बेलापूर उद्याला मास्टर कप मध्ये विकेट हॅट्रिक घेतली. एका षटकात 4 विकेट्स आज देखील त्यांनी घेतलेल्या आहेत. एका धावेच्या मोबदल्यात त्यांनी 4 विकेट आज घेतल्या होत्या. पुन्हा एकदा नितीन सूर्यवंशी सामना करतील दत्ता मोहिते. यावेळेस मात्र थोडंसं मिसफिल्ड होतं आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दत्ता मोहिते यांच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड चौकार. आज नितीन सूर्यवंशी यांनी मास्टर्स कप 40+ संघामध्ये गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 1 धाव देऊन 4 विकेट घेतलेल्या. ती 1 धाव देखील कॅच ड्रॉप जेव्हा झाली तेव्हा आलेली. नंतर 5 विकेट्स त्यांनी आज घेतल्या असत्या. पुन्हा एकदा नितीन सूर्यवंशी वेल डिफेन्स. चांगल्या चेंडूला तितकाच चांगला सन्मान दिला जातोय. एक धाव निश्चितच मिळवण्यात यशस्वी होत आहेत दत्ता मोहिते. यावेळेस मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होत आहेत. राकेश जॉन्सन यांच्याकडून अचूक असा झेल टिपला जातोय आणि नितीन सूर्यवंशी यांना एक यश मिळतंय. दुसरा गडी गारद होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 31. तिसरं षटक प्रगतीपथावर. राकेश यांची जागा घेण्यासाठी आले ते मेघराज. आमचे मार्गदर्शक नेहमीच आमच्या हाकेला धावून येणारे शिवसेना विभाग प्रमुख राजेशजी पोसम साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी राजूदादा आपणास विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. राजूदादा आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तसेच विशाल भाऊ ससाने आपणास देखील विनंती आहे कृपया व्यासपीठावरती यायचे. मंगेश मोहिते भाऊ आपणास देखील विनंती आहे कृपया व्यासपीठावरती यायचे. हॅलो चेक. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. आता मात्र स्ट्राईकला आलेले ते मेघराज. गोलंदाजी मार्कवरती नितीन सूर्यवंशी. सूर्यकाचा चेंडू त्याला तितकाच सन्मान दिला जातोय. एका धावेसाठी 1 धाव निश्चितच या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 32. तिसरं षटक प्रगतीपथावर. जो रनांचा सपाटा धुरंधर या संघाने लावला होता त्याच्यावरती अंकुश लावण्यात यशस्वी होत आहेत नितीन सूर्यवंशी. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचे चेंडू त्याला तितकाच सन्मान दिला जातो दत्ता सर यांच्याकडून. पण 1 धाव मिळवण्यात देखील यशस्वी होत आहेत. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 33. षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. सामना करतील मेघराज. यावेळेस मात्र सूर्यकाचा झेल टिपला जातोय. कोणी घेतला? राहुल यांच्या मार्फत स्क्वेअरच्या दिशेला खेळलेला चेंडू 38च्या सर्कलच्या आत राहुल क्षेत्ररक्षण करत असताना एक अचूक असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. या ठिकाणी बाईकची चावी सापडली आहे. ज्या कोणाची असेल त्यांना विनंती आहे कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन घेऊन जायचे. आता गोलंदाजी मार्कवरती आले होते आकाश.
गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक घेऊन आलाय ते आकाश. यावेळेस मात्र चेंडू हवे तर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंच 6 धावांसाठी दत्ता मोहिते ब्रँडेड षटकार. दत्ता मोहिते यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. 6 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 40. सन्माननीय संतोषजी दळवी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच सागरजी गवारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू आलेत. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. 3 षटकारांसाठी दत्ता मोहिते यांना सानपाडा रॉयल्स या संघाकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलेलं आहे. अजून एक षटकार पाहूयात दत्ता मोहिते यांच्या बॅट मधून येतोय का नाही. आकाश यांचं थोडंसं मनोबल खचल्यासारखं या ठिकाणी दिसून येतंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतात आकाश. पुढे आहेत दत्ता मोहिते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू पंच डिसिजन. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दत्ता मोहिते यांच्या बॅट मधून निघालेला बॅक टू बॅक 3 षटकार. 2000चं पारितोषिक या ठिकाणी जे घोषित झालं होतं ते गुगल पे केले जाईल आपल्याला गणेश डोले यांच्याकडून. पुन्हा एकदा आकाश. सामना करतील दत्ता मोहिते. नवी मुंबई क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, दिग्गज नाव दत्ता मोहिते. यावेळेस सूर्यकांत चेंडू त्याचा तितकाच सन्मान केला जातोय. चांगला चेंडूचा सन्मान कसा करायचा या अशा दिग्गज खेळाडूकडून शिकायचं आहे. धावसंख्या होती ती 52. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा मानाचा कॉल दिला जातोय पण दत्ता मोहिते थांबवत आहेत अभिनव यांना. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 53. स्ट्राईकला ते अभिनव. गोलंदाजी मार्कवरती आकाश. एवढेच मात्र चेंडू समजू शकलेले नाहीयेत आणि वैयक्तिक दुसरे व सांघिक 5वे षटक. वैयक्तिक दुसरे व सांघिक 5वे व शेवटचे षटक घेऊन येतात नितीन सूर्यवंशी. पहिल्या चेंडूवरती एक धाव निश्चितच घेण्यात यशस्वी होत दत्ता मोहिते. पुन्हा एकदा नितीन सूर्यवंशी.
चेंडू येतोय सीमारेषे बाहेर, थोडंसं मिसफिल्ड म्हणावे लागेल आणि त्याचा फायदा मिळतो तो धुरंधर या संघाला 4 धावांच्या रूपात. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. संघ मालकाकडे चेंडू जातोय. संघ मालक विशाल ससाने हे त्या ठिकाणी बसलेत आणि चेंडू जातोय त्यांच्याकडे. पुन्हा एकदा नितीन सूर्यवंशी. यावेळेस चेंडू हवेत एक धावेवरती समाधान मानावे लागेल. अभिनव यांना एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 59. यावेळेस मात्र सूर्यकाचा चेंडू समजू शकलेला नाही आहेत दत्ता मोहिते आणि चेंडू जातो विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू जातो घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. मागे मागे आहे जुना बॉल. तो नाही इकडून घे, कोणाकडून तरी इकडून घे. नाही त्याच्यात नाहीये, नाहीये त्याच्यात. बोल ना भाऊ. चांगला वाला दे. हो हो लाल झाले बॉल. अरे खेळत होते ना ते. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. विशाल भाऊ ससाने यांच्या मालकीचा संघ जुईनगर धुरंधर हा संघ, तसेच त्यांच्या विरुद्ध आहेत मंगेश भाऊ मोहिते व नितीन बोरले यांचा संघ. सेमीफायनलची पहिली लढत. संघाचं मनोबल वाढवण्यासाठी विशाल भाऊ ससाने व मंगेश मोहिते हे देखील मैदानात तैनात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप सुरेख असा चेंडू आणि धावचीत होत आहेत अभिनव. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 60. खूप सुरेख असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी नितीन सूर्यवंशी यांच्या मार्फत झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 60. विजयासाठी हव्या त्या 61 धावा. राजूदादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी सुनील सावंत यांना विनंती करतो की कृपया राजूदादा यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सुनील सावंत आपणास विनंती आहे की कृपया संतोषजी दळवी साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे.
त्यानंतर वेदांत तेलंगे यांना विनंती करतो की सागर गवारे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तसेच मी राजू दादा व संतोष दळवी साहेब यांना विनंती करतो की आपण कृपया पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस का बॉस या कक्षात यायचे. तसेच जुईनगर लायन्स व जुईनगर सुपर किंग्स व जुईनगर लायन्स या दोन्ही संघांच्या संघनायकास विनंती आहे कृपया नाणेफेकीच्या कौलासाठी टॉस का बॉस या कक्षात यायचे. जुईनगर लायन्स व जुईनगर सुपर किंग्स. जुईनगर सुपर किंग्स जुईनगर लायन्स या संघाच्या संघनायकास विनंती आहे कृपया टॉस का बॉस साठी यायचे. तसेच जुईनगर सुपर किंग जुईनगर सुपर किंग संघाचे संघनायक सागर चारी. जुईनगर सुपर किंग संघाचे संघनायक सागर चारी कृपया टॉस साठी यायचे. मान्यवर आलेले आहेत आपल्यास विनंती कृपया मान्यवर आलेले आहेत आपल्यास विनंती आहे. जुईनगर लायन्स संघाचे संघनायक सोनूभाई. तसेच जुईनगर सुपर किंग संघाचे संघनायक सागर चारी. हॅलो 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 जुईनगर सुपर किंग या संघाने धन्यवाद मान्यवर. जुईनगर सुपर किंग या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. मागील सामन्यात 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्याबद्दल दत्ता मोहिते यांना हॅलो. गणेश ढोले यांनी 2000 रुपयाचं रोख पारितोषिक गुगल पे द्वारे पे केला आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. हॅलो. धन्यवाद. हॅलो. बोलूयात सामन्याकडे. चॅलेंजर संघाला विनंती आहे की त्यांनी त्यांचा 12वा खेळाडू कॉमेंट्री कक्षात पाठवायचा आहे. चॅलेंजर्स मंगेश मोहिते आपल्यास विनंती आहे कृपया व्यासपीठावरती यायचे. तसेच आपला 12वा खेळाडू देखील या ठिकाणी पाठवायचे. संदीप भाऊ मोहिते आपल्यास विनंती आहे कृपया व्यासपीठावरती यायचे. पंचांचा इशारा खराब चेंडू असल्याचा गोलंदाजी मार्कवरती हिमांशू मीना. पुन्हा एकदा हिमांशू मीना. वॉट अ बॉल. सुरेख असा चेंडू. जॉन्सन चेंडू समजू शकले नाही. चेंडू जातो विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू.
स्ट्राईकला जॉन्सन, नॉन स्ट्राईकला ते मयूर. पुन्हा एकदा मिलेनियम टॉवर एंडच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती हिमांशू मीना. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. यावेळेस चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होत आहेत. जॉन्सन संघमालक विशाल भाऊ ससाने यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलेला आहे. खूप सुरेख असा या ठिकाणी झेल टिपला जातोय. अभिषेक यांच्या मार्फत सुरेख असं सुरेख असं झेल या ठिकाणी टिपला गेला. समर्थ सावंत, समर्थ सावंत कुठे असेल कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. सुशील सावंत, आता मात्र फलंदाजीसाठी आले ते अमित कांबळे. हा युगल पुन्हा एकदा हिमांशू मीना सामना करतील अमित कांबळे. यावेळेस चेंडू समजू शकलेला नाही. अमित चेंडू जातो विसावतो. यष्टीरक्षक दत्ता मोहिते यांच्या हातात निर्धाव चेंडू. अतिशय उत्साहाचं वातावरण म्हणावं लागेल ते धुरंधर संघाच्या चमूमध्ये. संघाचे संघ मालक सन्माननीय विशाल भाऊ ससाने या ठिकाणी संघाचं मनोबल वाढवण्यासाठी खुद्द मैदानात तैनात आहेत. धुरंधरचे मार्गदर्शक राजूदादा हे देखील मैदानात उपस्थित. पुन्हा एकदा हिमांशू मीना सामना करायला अमित. यावेळेस मात्र अमित चेंडू समजू शकलेला नाही. आता चेंडू जातोय आणि यष्टांवरती आदळतोय. त्रिफळा चित होत आहेत अमित कांबळे आणि दुसरा झटका या ठिकाणी बोसतोय चॅलेंजर्स या संघाला. पहिल्या षटकात 2 गडी बाद धावसंख्या होती ती 1. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी करताना दिसत आहेत हिमांशू मीना. पहिल्या षटकामध्ये 1 गडी 2 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 1 धाव दिली जाते. पहिला चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव दिली होती. त्यानंतर अजूनपर्यंत तरी चॅलेंजर्स या संघाला बॅटच्या द्वारे 1ही धाव मिळवण्यात यश आलेलं नाहीये. थोडस निराशेच्या छायेत जाताना संघ दिसतोय. संघाचं मनोबल वाढवण्यासाठी मंगेश मोहिते संघ मालक या ठिकाणी उपस्थित. दोन मित्रांमधील ही लढत. फलंदाजीचा संघ श्री मंगेश मोहिते यांचा, गोलंदाजी संघ श्री विशाल भाऊ ससाने यांचा. पाहूया कुठला मित्र जिंकतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग अपील फेटाळली जाते आणि षटकाची 5 चेंडू आलेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाजीसाठी आले ते राहुल. स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईकला ते मयूर. 2 खेळाडूंना वैयक्तिक 0 धावसंख्येवरती तंबूत धाडण्यात यशस्वी होतात ते हिमांशू. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा सुरेख अशी कॅच पकडली जाते. मिडॉनला कॅच पकडली जाते. अभिषेक
यांच्या मार्फत अभिषेक यांच्या मार्फत सुरेख असं झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि आमच्या समवेत आहेत धुरंधर या संघाचे 12वे खेळाडू रामसागर मीना, हिमांशू मीना यांचे वडील आहेत आणि हिमांशू यांच्या 3 विकेट घेतल्याच्या आनंदात हिमांशू यांना त्यांच्या वडिलांकडून स्पाइकचे शूज या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे, त्याबद्दल हिमांशू यांचे खूप खूप अभिनंदन. अभिषेक यांनी जर अजून एक झेल टिपली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संकेत आयर यांच्याकडून घोषित करण्यात आलेलं आहे. विलासजी मोरे साहेब आपणास विनंती आहे, कृपया व्यासपीठावरती यायचे. यावेळेस मात्र चेंडू हवेत पुन्हा एकदा अभिषेक आणि यावेळेस पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. अभिषेक यांच्या मार्फत 3 झेल टिपले जात आहेत. संकेत आलेला ना मयूर आवडाला. संकेत आयर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक अभिषेक यांना दिलेलं आणि ते पारितोषिक अभिषेक यांनी 3री कॅच पकडली. कृपया पारितोषिक त्यांचं आपण समालोचन कक्षात जमा करायचंय. देऊन टाकले त्यांना. धन्यवाद धन्यवाद. ईश्वर शेवळ यांच्या शुभ हस्ते त्यांना त्यांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. हिमांशू मीना यांना देखील त्यांच्या वडिलांकडून स्पाइकचे शूज हे 3 विकेट घेतले त्याबद्दल जाहीर केलेलं आहे. दरम्यानच्या काळात गोलंदाजीवरती मेघराज आणि फलंदाजीसाठी आलेले आहे ते आकाश. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आकाश. एका धावेने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली 5. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली होती 1. 3 गडी बाद 1. त्यानंतर तब्बल 6 चेंडू नंतर संघाला आपली धावफलकावरील धावसंख्या हलवण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या झाली ती 5. यावेळेस मात्र सूर्यकाश क्षेत्ररक्षण खूप सुंदर अशी झेल या ठिकाणी टिपली जाते. कवशा दिशेने खेळून काढलेला चेंडू आणि अजय मंडल यांच्या मार्फत सुरेख असा झेल टिपला जातोय. विशाल भाऊ ससन यांच्यातर्फे त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. अजय मंडल खूप सुरेख असं झेल टिपलेलं आहे आणि आकाश हे तंबूत परत आहेत. मेघराज यांनी देखील आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेले ते संघाचे मालक संघ मालक नितीन बोरले. धावसंख्या झाली ती 5. दुसरं षटक प्रगतीपथावर. पाच गडी बाद धावसंख्या होती 5. नितीन बिग अपील अपील फेटाळली जाते. धावसंख्या होती ती 6. स्ट्राईकला तर डावकुरा फलंदाज संकेत बोडके आणि नॉन स्ट्राईकला तर नितीन बोरले. संघाची धावसंख्या झालेली होती 6.
पॉवर प्लेचं षटक थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. पुन्हा एकदा मेघराज सामना करतील संकेत. एवढे सुरेख क्षेत्ररक्षण धाव घेण्यापासून रोखलं जातंय संकेत व नितीन यांना. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होते. संकेत हा देखील बाद होते. दोन षटकांमध्ये तब्बल 6 खेळाडू बाद होत आहेत. मोहित यांच्या मार्फत सुरेख असा झेल टिपला जातोय. चेंडू बॅटवरती व्यवस्थित कलेक्ट करताना याला संकेत यांना चेंडू बॅटची वरची कडा घेतोय आणि हवेत झेपावतोय आणि मोहित यांच्या हातात जाऊन विचारतोय. 6वा गडी या ठिकाणी बाद होतोय. संकेत बोडके. या सर्वांचं श्रेय या ठिकाणी निश्चितच दत्ता मोहिते सर यांना दिलं गेलं पाहिजे, कारण नौक्या खेळाडूंना घेऊन त्यांना तरबेज करण्यात जर कोण माहीर असेल तर दत्ता सर आहेत. जुईनगर क्रिकेटमधील एक वस्ताद म्हणून त्यांचं निश्चितच नाव घेतलं जातं. जुईनगर क्रिकेट जेव्हा देखील नाव निघेल त्यामध्ये सर्वात अग्रगण्य जर कोणाचं नाव असेल तर ते दत्ता मोहिते सर. तब्बल 2 पिढ्या लहानाच्या मोठ्या या दत्ता सरांचा क्रिकेट पाहण्यात झाल्या आहेत हे बोलण्यात निश्चितच काही वावगं ठरणार नाही. धावसंख्या होती ती 7. नवीन बॅट्समन कोण आहे मित्रा? हा साहिल टाकून चेंडू जातोय. बॅट्समन नेम प्लीज. बॉलर हिमांशु मीना. नाही खालचा. बॅट्समन नेम प्लीज. अभी. अनिकेत. स्ट्राईकला आहेत नितीन बोरले. नॉन स्ट्राईकला आहेत अनिकेत. सामना काहीसा झुकला जातो तो धुरंधर या संघाच्या बाजूने. यावेळेस मात्र नितीन चेंडू समजू शकलेला नाही. चेंडू जातो विसरतो यष्टीरक्षकाच्या हातात. संदीप भाऊ मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हे त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा हिमांशु. सामना करतील नितीन. पुन्हा एकदा हिमांशु. काय झालं त्याला? हॅलो. यानंतर होणार सामना दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल तो जुईनगर लायन्स व जुईनगर सुपर किंग या संघांच्या दरम्यान. पुन्हा एकदा हिमांशु मीना. चेंडू काय समजू शकलेले नाही नितीन. निर्धाव चेंडू. एवढेच चेंडू बॅटची कड घेतोय आणि थर्डमॅनच्या दिशेने जातो एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 9.
पुन्हा एकदा हिमांशु मीना सामना करतील अभिनव. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. जर फलंदाजाने षटकार मारला आणि प्रेक्षकांमध्ये जर कोणी कॅच पकडली तर त्याला आयोजकांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. केशराम हे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र चेंडू समजू शकलेला नाही. तर बॅकफुटला जाता येतं आणि त्रिफळा चित होता येतं फलंदाज अनिकेत. धावसंख्या होती ती 12. 3 षटक 12 धावा 7 विकेट्स. साहिल बोडके गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी साहिल बोडके. स्ट्राईकला साहिल, नॉन स्ट्राईकला ते नितीन बोरले. स्ट्राईकला तावीर साहिल बोडके, नॉन स्ट्राईकला ते नितीन बोरले. गोलंदाजी मार्गवरती नितीन बोरले. पंचांचा इशारा खराब चेंडू असल्याचा. धावसंख्या होती ती 13. 7 गडी बाद 13. पुन्हा एकदा चेंडू समजू शकलेला नाही तर साहिल. निर्धाव चेंडू. फॉलोत्रमध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. उपशहर प्रमुख सन्माननीय शिवाजीराव शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना देखील विनंती 1 रुपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या होती ती 15. यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. अभिषेकने झेल टिपला जातोय. या सामन्यात 4
झेल टिपण्यात यशस्वी होतात अभिषेक. चार धावा, 4 झेल टिपतायत अभिषेक. खूप सुरेख असे क्षेत्ररक्षण या ठिकाणी अभिषेक यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचे षटक प्रगतीपथावर. लय पाहिजे तरी 15 झाले. अभिषेक यांनी पुन्हा जर झेल पकडला तर संकेत आहे त्यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक पुन्हा या ठिकाणी घोषित करण्यात येत आले. धावसंख्या झालेली ती 15. यावेळेस चेंडू हवेत. अभिषेक पुन्हा चेंडूच्या खाली आणि यावेळेस मात्र मिस करतायत. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा मानस. 2 धावा. अजय मंडल बॅट्समन कोण आहे? आतिश. पुन्हा एकदा अजय मंडल. यावेळेस पुन्हा नितीन झेल बाद होत आहेत आणि 9वा धक्का बसतोय. चॅलेंजेस या संघाला. प्रत्येक प्लेअरला विकेट भेटते इथं, प्रत्येक बॉलरला. खूप सुरेख. आजचे सामने आपल्याला ज्यामुळे यशस्वीरित्या पार पाडता येत आहेत. आपल्याला सुरेख असं मैदान, खूप सुंदर असं या ठिकाणी मैदान उपस्थित करून दिल्याबद्दल आमचे मार्गदर्शक मित्र धर्मेशजी पाटील साहेब यांचे आभार. धर्मेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. मैदानाचं सहकार्य आपणास ज्यांनी केलं ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक धर्मेशजी पाटील साहेब यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. मी हरीशजी इंगवले साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी धर्मेशजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. धर्मेशजी पाटील साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी मैदानासाठी सहकार्य केलं. नेहमीच आमच्या हाकेला धावतात. आमच्या कॅमेरामॅन नेहमीच आमच्या हाकेला धावतात. आमचे मार्गदर्शक असे धर्मेशजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय हरीश इंगवले साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. बॉल किती बाकी शेवटचा आणि सामना जिंकला जातो. तो धुरंधर बाद होते. गडी ऑल आउट झालेले आहेत. सर्वचे सर्व खेळाडू या ठिकाणी आउट झालेले आहेत. पहिला संघ धुरंधर विशालभाऊ ससाने यांच्या मालकीचा धुरंधर हा पहिला संघ आहे जो फायनल्स मध्ये प्रवेश करत आहे आणि याचं सर्व श्रेय जातं ते सन्माननीय दत्ता मोहिते सर यांना विनंती आहे कृपया या ठिकाणी आपला या सामन्याचा सामनावीरचा किताब जातो तो दत्ता मोहिते सर यांना. धुरंधर संघाचे संघनायक दत्ता मोहिते सर आपल्यास विनंती आहे कृपया आपला या ठिकाणी सामनावीरचा किताब घेण्यासाठी जायचे व सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया लाईनअप मध्ये जायचे. लाईनअप मध्ये जायचे खेळाडूंनी. दत्ता सर
आपल्यास विनंती आहे कृपया आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. तसेच जुईनगर सुपर किंग या संघाने प्रथम नाणेफेकीचा कल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यानंतर थोड्याच वेळात आजचे आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित होतील. आपल्याला फायनलचा सामना देखील खेळायचा आहे. त्याबद्दल जुईनगर सुपर किंग या संघाला विनंती आहे कृपया लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. राजू दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्ता सर यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय.